येड देखील सांगू शकते की हे काय ते, हे जगाला सांगायची गरज नाही। जिथं जिथं बुद्ध लेणी आहे, जिथे जिथं बुद्ध धर्माचे अवशेष आहेत, जिथे जिथं बुद्ध मूर्ती आहेत, तिथं तोडफोड केली जाते। हे आम्हाला आज बघायला भेटणार आहे। आज आपण काल परवा दिवशी आपला जो व्हिडिओ व्हायरल झाला मोठ्या हत्तीखान्याचा, त्यानंतर आम्हाला अंबाजोगाईतील आणि अंबाजोगाईच्या बाहेरील जे इतिहास संशोधक आहेत त्यांनी आम्हाला कॉल केला की मोठ्या हत्तीखान्याच्या शेजारी छोटा हत्तीखाना आहे, तिथं बुद्धांच्या मूर्त्या आहेत आणि त्या बुद्धांच्या मूर्त्यांची तोडफोड केलेली आहे, ती तुम्ही जाऊन बघा आणि त्याची माहिती ही जगाला देऊन आपल्या या बुद्ध लेणीचा विकास करा। आणि ही बुद्ध लेणी ही बौद्ध धर्माचं अस्तित्व आहे, हा हत्तीखाना आपला आहे, हा बौद्ध धर्माचीच बुद्ध लेणी आहे, हे जगाला दाखवून द्या। तर आज आपण आलेलो आहोत छोटा हत्तीखाना येथे। छोटा हत्तीखाना म्हणजे मोठ्या हत्तीखान्याप्रमाणेच छोटा हत्तीखाना एक वास्तू आहे, एक लेणी आहे। आणि या लेणीमध्ये आम्ही सुरुवातीला बघितलेलं आहे ते आम्ही तुम्हाला दाखवतो की ही लेणी कशा प्रकारे आहे। जसं की मोठ्या हत्तीखान्यामध्ये हत्तींचे अवशेष म्हणजे हत्तीचं रेखीव काम केलेलं आहे, तसंच सेम इथं सुद्धा आहे। वरचा भाग जर आपण बघितला तर वरच्या भागाला ही दगडाचं रेखीव म्हणजे इथं पावसाळ्यामध्ये पाणी साचतं आणि इथं म्हणजे हा भाग एकदम दुर्लक्षित केलेला भाग आहे, इथं कोणीही लक्ष देत नाही। आजूबाजूला जर बघितलं तुम्ही रोडच्या साईडला पूर्ण अशा कुपाट्या लावलेल्या आहेत, आपल्या बाबळीच्या झाडाच्या कुपाट्या लावल्या, जेणेकरून इथं खाली कोणी नजर गेली नाही पाहिजे, इथं कोणी आलं नाही पाहिजे। ह्यासाठी मला वाटतं शासनाकडून किंवा कुठल्या तरी खाजगी माणसाकडून एक ही केलेलं आहे। तर आज आपण बघू शकतात ही लेणी कशा प्रकारे। तर लोकांचं सांगणं बरोबर आहे का, खाली जाऊन बघू की नेमकी ही बौद्ध लेणी आहे ही तर दुसरी वास्तू आहे। खाली जाण्यासाठी अशा 2-3 दगडांच्या पायऱ्या आहेत त्या काळातील। तर आपण खाली येऊ। तर आपण बघू शकता की मोठ्या हत्तीखान्यामध्ये जशा की आपल्या हत्तीच्या वास्तू आहेत, म्हणजे याचं रेखीव रेखाटन केलेलं आहे, त्याचप्रमाणे छोट्या हत्तीखान्यात सुद्धा केलेलं आहे। तर आपण ही बाजू बघू शकता, तिकडे या। हे स्तंभ वगैरे त्या काळामध्ये रेखीव तयार केलेले आहेत। तर या वास्तूला जाणीवपूर्वक दुर्लक्ष करण्याचा प्रकार असं जाणवतो। तर इथं पावसाळ्यामध्ये पाणी साचतं, पाण्याचा प्रवर्ग म्हणजे विसर्ग कुठल्या बाजूला न्यायचा किंवा कसा न्यायचा, हे वास्तूला जपायचं का ना जपायचं, ही वास्तू सुरक्षित ठेवायची का ना ठेवायची, हे शासनाचं कर्तव्य असते। परंतु हे काय इथं पाण्याचं असं हे साचलेलं असल्यामुळं इथं असा गाळ जमा होतो आणि इथं वास मोठ्या प्रमाणात येतो। तर आपण मध्ये बघू शकतो की ही कशा प्रकारे ह्या मूर्त्यांची तोडफोड वगैरे झाली किंवा ह्या मूर्त्यांचं मध्ये नासधूस झाली तरी प्रशासनाचं लक्ष नाही। एक असं इतिहासातल्या वास्तू आपल्या अंबाजोगाई शहरात, आपल्या अंबाजोगाई तालुक्यात असताना त्याला दुर्लक्ष करणं हे एकदम आपल्या शहरासाठी, आपल्या मतदारसंघासाठी हे योग्य नाही। तर आपण या लेणीच्या पुढच्या भागात आलेलो आहोत। तर ही मूर्ती आपण बघू शकता व्हिडिओमध्ये की हे पूर्णपणे तथागत बुद्धांची मूर्ती आहे, हे क्लिअरली दिसतंय। कारण ह्याचं हे दगडाचं जे रेखीव केलेलं आहे हे पूर्ण याची तोडफोड केलेली आहे, छन्नी हातोड्याने केलेलं आहे, हे क्लिअरली दिसतंय। आतमध्ये पण आपण जर बघितलं ही सुद्धा मूर्ती, त्यांचे कान बघू शकतात, ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही जर लक्षपूर्वक बघितल्या हे पूर्णपणे तोडफोड केलेला प्रकार आहे, हा जाणीवपूर्वक केलेला प्रकार आहे। याकडे शासनाचं लक्ष नाही, शासन जाणीवपूर्वक या गोष्टीकडे लक्ष। आपण इथं पण बघा, या सुद्धा स्पेसमध्ये, या सुद्धा भागामध्ये फ्रंटचे आहे, इथं पूर्णपणे म्हणजे छन्नी हातोड्याने याचं नासधूस केलेली दिसते। ते पाठीमागच्या बाजूला सुद्धा बुद्धांच्या ते मूर्त्या होत्या, दगडानं रेखीव काम केलेलं आहे इतिहास संशोधकांनी त्यावेळेसच्या। तर तिथे सुद्धा ती कोपऱ्यामध्ये मूर्ती आहे, हे सगळं म्हणजे तोडफोड करून नासधूस करण्याचा प्रकार आहे, हे पण बघू शकता। हा सुद्धा तोच प्रकार आहे। इथं जर आपण पुढं अजून पुढं जर आलो तर या समोरच्या मूर्तीला सुद्धा तोच प्रकार केलेला आहे। आपण मूर्ती जवळून सुद्धा बघू शकतात की ती कोणती मूर्ती आहे, हे कोणाला सांगायची गरज नाही। तर चला आपण मध्ये मूर्तीच्या ठिकाणी मूर्ती कशी होती हे जवळून बघू, मध्ये येऊन बघू। अंधार आहे, तुम्हाला दिसणार नाही, तरी पण आपण टॉर्चच्या सहाय्याने ही मूर्ती बघण्याचा, तुम्हाला दाखवण्याचा आम्ही प्रयत्न करू। तर ही पूर्णपणे मूर्ती बघितली तर ही पूर्ण वास्तू ही बाजूची मूर्ती बघा, हे सगळे म्हणजे त्या काळात बुद्धकालीन अवशेष आहेत। आणि ही बुद्ध लेणी
जाणीवपूर्वक म्हणजे यांनी कुणीतरी महाभागांनी याची छन्नी हातोडून तोडफोड केलेली दिसते. ही काय ऑटोमॅटिक तुटलेले नाहीत, कारण हा दगड हाताने किंवा म्हणजे ऑटोमॅटिक तुटून पडणार नाही. जर तुटून पडणार असतं तर वरचा छत सुद्धा राहिला नसता. हे जर ऑटोमॅटिक फुटलं असतं किंवा तुटलं असतं किंवा सिच्युएशननुसार पाण्यानुसार जर हे झालं असतं तर हे पूर्ण छत खाली पडलं असतं. आणि हे असं तसं ही जी तोडफोड केलेली आहे हे जाणीवपूर्वक केलेला खोडसाळपणा आहे. हे आम्हाला इथं आल्यावर दिसलं. आणि बरं झालं की आपण तो मोठा हत्तीखान्याचा व्हिडिओ बनवला. आणि त्या हत्तीखान्याच्या व्हिडिओ नंतर आम्हाला ही गोष्ट समजली की ही हत्तीखाना ही बुद्ध लेणीच आहे. तर आपण इकडे सुद्धा बघू शकता, इथं सुद्धा बघा, तुम्ही बघू शकता या मूर्त्या म्हणजे रेखीव काम त्यावेळेस केलं. त्यावेळेसच्या वास्तू आपल्या इथल्या ऐतिहासिक वास्तू नष्ट केल्या जातात आणि इथले प्रतिनिधी त्याला जाणीवपूर्वक दुर्लक्ष करून आपापल्या कामात व्यस्त असतात. तुम्ही नीट जवळून बघू शकता, ह्या पूर्ण मूर्ती आहेत छोट्या छोट्या बुद्धांच्या. जवळून बघा, पूर्ण ही लाईन संपूर्ण बघितली तर ह्याला येड देखील सांगू शकते की हे काय ते. हे जगाला सांगायची गरज नाही. हे उघड तथागत बुद्धांच्या मूर्त्या असल्यामुळे त्याची तोडफोड, त्याला कुणाला ही गोष्ट कळाली त्यांनी ह्याची तोडफोड करून ह्याची नासधूस केलेली आहे. तर आपण ह्या ठिकाणी पाहू शकता की 1 2 3 4 5 6 7 8 8 आणि 8 16 32 इथं मूर्त्या होत्या. तर 32 पैकी फक्त 8 मूर्त्या आपल्याला क्लिअरली दिसतात की ह्या काय. तरी पण त्याचे चेहरे तोडले गेले आहेत. चेहऱ्यांचं तुम्ही जवळून बघू शकता. हा चेहरा छन्नी हातोडीनं तोडलेले आहेत, पूर्ण हात वगैरे, ही खालची बाजू. इथं सुद्धा रेखीव काम केलेलं होतं जेणेकरून ही अवशेष बुद्ध लेणी आहे, हा हत्तीखाना बुद्ध लेणी आहे याची ओळख होऊ नये म्हणून मोठ्या प्रमाणात कोणीतरी महाभागानं, मनुवाद्यानं किंवा ज्यांना तथागत बुद्धांचं मानवतेचं काम पटत नाही, त्यांना माणूस म्हणून जगण्याचं काम पटत नाही, त्यांनी केलेलं दिसतंय. हा परत बाहेर येऊया. तर बाहेर आल्यानंतर आपण बघितलं असेल की इकडं या सुद्धा भागामध्ये असं बुद्ध लेणीचे अवशेष आपल्याला बघायला मिळते. तर आतमध्ये आपण बघू शकता की पाणी साचलेलं आहे. म्हणजे इथून जो पाण्याचा विसर्ग आहे जो चुकीच्या पद्धतीने जाणीवपूर्वक वळवला का वळला गेला ते माहित नाही. खालचा भाग बघा, तथागत बुद्धांच्या मांडीचा भाग आहे. ही वरची मूर्ती तथागत बुद्धांची आहे. ही वरच्या बाजूला पण बघितलं तरी तुम्हाला लक्षात येईल की नेमकं ही मूर्ती कशाची आहे. तर आपण आतापर्यंतच्या व्हिडिओमध्ये पूर्ण व्हिडिओ बघितला. या व्हिडिओमध्ये आपल्याला क्लिअरली दिसतंय की ज्या व्यक्तीला इतिहासाचं ही सुद्धा माहित नाही असा व्यक्ती सुद्धा ही लेणी बुद्ध लेणी आहे का, याचे अवशेष बुद्धांचेच आहेत का ते 100% सांगू शकतो. तर आमचं म्हणणं आहे की जी लेणी बुद्ध लेणी आहे हे उघड क्लिअर दिसत आहे. हत्ती जिथं जिथं असतात, तुम्ही अजिंठा वेरूळ लेणीमध्ये जरी गेलं किंवा इतर लेण्यामध्ये जर गेलं तर तुम्हाला प्रत्येक लेण्यामध्ये हत्तीचे अवशेष सापडतील. बुद्ध धम्मामध्ये हत्तीला सर्वात महत्वाचं स्थान आहे. आणि आपण या सगळ्या वास्तूकडे जर बघितलं तर मोठा हत्तीखाना कुठंतरी आता डेव्हलप व्हायला आहे, पण छोट्या हत्तीखान्यामध्ये या वास्तूमध्ये ह्या मूर्त्या नेमक्या कोणाच्या याला दुर्लक्ष करत प्रशासनाने किंवा संशोधकांनी त्याला जाणीवपूर्वक डावलण्याचा प्रकार इथं जाणवतंय. ही लेणी बुद्ध लेणीच आहे हे आम्ही आता या व्हिडिओद्वारे आपण जाहीरपणे बोलू शकतो. त्यामुळं आमची इथल्या मतदारसंघातल्या नेत्यांना, प्रतिनिधींना, सर्वांना विनंती आहे की या बुद्ध लेणीला आपण विकसित करण्यासाठी पुढाकार घेऊन हत्तीखाना लेणी ही बुद्ध लेणीच म्हणून जाहीर करावी ही विनंती. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करून आपल्या मित्रांसोबत नक्की शेअर करा. आणि अशाच प्रकारचे व्हिडिओ बघण्यासाठी आमच्या ओनली आंबेडकर यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. जय भीम.